पहारेकरी झोपले होते खाऊन नेहमीप्रमाणे. मग आपल्या लोकांनी त्यांना असा पहारा करतात काय असं म्हणून मारलं सगळ्यांनी तिथून. आणि सगळी त्या लाल महालात घुसली. बरं हा कुठं बसला आहे शायस्ता खान हे नेमकं माहीत नव्हतं सगळ्यात. शाहिस्ते खानाचा मुलगा आदल्या दिवशी आला होता, त्याचं नाव अबुल फतह खान. त्यामुळं कुठं तो आहे पण तरी महाराजांना पत्ता लागला. आणि शिवाजीराजे सगळे बरोबर त्या खानाच्या तिथं गेले. तोपर्यंत त्या बायका उठल्या होत्या खानाच्या, किती होत्या देवजणे पण बऱ्याच असत्या 5-6. क्षमादानं वगैरे चिरागदानं त्यांनी विझवून टाकली, अंधार केले. पण हा जाताना दिसला म्हणून महाराजांनी एक वार काढला खाडकन त्याला. तो कळतो तलवारीला वार लागल्याचं कळतं, आपल्याला जाणीव होती. महाराजांना वाटलं बहुतेक याची गर्दन मारली गेली सगळ्याच्यात. चला चला म्हणाले, काम झालं आता. म्हणून आपल्याच लोकांनी मुघलांचेच वेश घातलेले होते तिथं सगळे. त्याले दरवाजापर्यंत आणि आरडाओरडा या म्हणाले, आत लवकर कोण लोक घुसलेत बघा, इथं गनिम घुसलाय म्हणून आपल्याच लोकांनी दरवाजे उघडले. मुघल आत आल्यावर आपले लोक बाहेर त्याच दरवाजाने पसार झाले सगळ्याचे. हे सगळं प्लॅन करायला तुम्हाला किती गोष्टींवर ध्यान ठेवावं लागतं बघा. बारीक सारीक सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत, अचूक माहिती पाहिजेत.